ज्या स्त्रिया सासू बनल्या आहेत त्यांच्या घरामध्ये सूनबाई आली आहे, त्यांच्यासाठी ही कथा खूपच महत्त्वाची असणार आहे. म्हणूनच तुम्हाला नम्र विनंती आहे की कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. या कथेमध्ये ज्या 5 गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत त्यांचे अनुसरण जर का सासूबाईंनी त्यांच्या जीवनात केलं तर अशा घरामध्ये सासू आणि सून यांच्यामध्ये कधीच भांडण होणार नाही. सासू आणि सून यांचे नाते अगदी प्रेमळ बनून जाईल. सूनबाई अशा सासूची नेहमी सेवा करेल, नेहमी तिची काळजी घेईल, कधीच तिच्यासोबत भांडणार नाही. आणि म्हणूनच प्रत्येक सासूला माझी ही विनंती आहे की त्यांनी कथा पूर्ण ऐकावी. उतार वयात सूनबाईकडून तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास, कोणत्याही प्रकारचे कष्ट मिळणार नाही. जर ही कथा एखादी सून किंवा मुलगा ऐकत असेल तर त्याने त्याच्या आईला किंवा सूनबाईने त्यांच्या सासूला ही कथा नक्की ऐकवावी. चला आता सुरुवात करूया आपण आपल्या कहाणीला. एका गावामध्ये एक शेठ राहत होता. तो एक छोटासा व्यापारी होता. त्याची एक पत्नी होती. अशा प्रकारे शेठ आणि त्याची पत्नी दोघेच होते. शेठाणी यांच्यामध्ये अत्यंत प्रेम होतं. शेठ व्यापाऱ्याच्या निमित्ताने नेहमी दुसऱ्या गावामध्ये ये जा करत असे. इकडे शेठची पत्नी शेठाणी घराचा संपूर्ण भार सांभाळायची. घरातील सर्व कामं तीच करायची. सकाळपासून संध्याकाळपर्यंत घरातील सर्व काम करायची. खूपच प्रेमपूर्वक त्यांचं आयुष्य जगत होते. शेठाणीमध्ये सर्व गुण उपस्थित होते, परंतु तिच्यामध्ये एक दोष होता. मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट माहीतच असेल की ह्या जगामध्ये कोणीही असू द्या, मग तो स्त्री असो अथवा पुरुष, त्यांच्यामध्ये असंख्य गुण असतात, परंतु त्यांच्यात तेवढेच अवगुणसुद्धा असतात. म्हणायचा हेतू हाच आहे की ज्या मनुष्यामध्ये जास्तीत जास्त सद्गुण आहेत तर त्यामध्ये अवगुणसुद्धा लपलेले असतात, आणि ज्या मनुष्यामध्ये असंख्य अवगुण असतात तर अशा मनुष्यांमध्ये सुद्धा काहीतरी गुण आपल्याला आढळून येतो. त्याचे ते गुण कसे ओळखायचे, कसे पाहावे हे इतर लोकांवर आधारलेलं असतं. त्या शेठाणीमध्ये एक अवगुण होता. शेठाणी खूप भांडखोर स्वभावाची होती. जेव्हा पण शेठ व्यापारासाठी दुसऱ्या गावात किंवा राज्यात जात असे आणि व्यापार करून जेव्हा शेठ घरी परतायचा तेव्हा शेठाणी शेठसोबत भांडत नसे, परंतु जसे 2-3 दिवस झाले त्यानंतर ती त्यांच्याबरोबर भांडायला सुरुवात करायची. कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून ती भांडण काढूनच आणायची. सकाळपासून संध्याकाळपर्यंत ती तिच्या नवऱ्याबरोबर भांडत असायची. सारखी त्याच्यावर चिडचिड करायची. कधी म्हणायची तुम्ही असं केलं नाही, तर कधी म्हणायची तुम्ही तसं केलं नाही. कोणत्या ना कोणत्या कारणावरून त्यांच्यामध्ये वाद होत असत. जेव्हा शेठ बाहेर व्यापार करण्यासाठी जाणार असेल तेव्हा खूपच प्रेमपूर्वक ती घरी राहत असे. कधीच ती शेठसोबत भांडण करत नसे. हाच त्या शेठाणीमध्ये एक अवगुण होता. मित्रांनो, काही दिवसानंतर देवाच्या कृपेने शेठच्या घरी एका मुलाचा जन्म होतो. आणि जेव्हा पुत्राचा जन्म होतो तेव्हा शेठ आणि शेठाणी अत्यंत खुश होतात. तेच खूप चांगल्या प्रकारे त्यांच्या मुलाचे संगोपन करतात. हळूहळू दिवस पुढे जात होते. आता तो मुलगा मोठा होत होता. त्यानंतर एके दिवशी शेठाणीला म्हणाला, मी बाहेर व्यापार करण्यासाठी जातो तेव्हा अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होत असतात. अनेक त्रास मला सहन करावे लागतात आणि आजकाल अधिक प्रमाणात नफा देखील होत नाही. मला नेहमी व्यापारामध्ये नुकसान सहन करावे लागत आहे आणि मला असं वाटतं आहे की एखादा छोटा मोठा व्यापार मी इथेच म्हणजे आपल्या गावातच करावा. तुझं या बाबतीत काय मत आहे? तेव्हा ती शेठाणी म्हणाली, ठीक आहे, तुम्ही एखादा छोटासा व्यापार इथंच सुरू करा. हे आपल्यासाठी सुद्धा चांगले आहे. तुम्ही घरातच राहाल आणि आपल्या मुलाला थोडा वेळ देऊ शकाल. मित्रांनो, त्यानंतर शेठने एक छोटा व्यवसाय गावातच सुरू केला. सकाळी शेठ त्याच्या व्यापारासाठी जात असे आणि सायंकाळी जेव्हा तो परत येत असे तेव्हा ती शेठाणी त्याच्याबरोबर भांडायला सुरुवात करायची. कोणतेही कारण काढून ती शेठबरोबर भांडत असे. शेठ मात्र खूपच शांत आणि साध्या सरळ स्वभावाचा होता. तो ही देवाचीच इच्छा असेल असं समजून शेठाणीला काहीच बोलायचा नाही. शेठाणीला एकही अपशब्द बोलत नव्हता. खूप साध्या आणि सरळ स्वभावाचा तो माणूस होता. परंतु शेठाणीला समजवण्याचा नक्कीच प्रयत्न करायचा. तेव्हा तो म्हणायचा, तू सकाळ सकाळी माझ्यासोबत भांडण करत असतेस, संध्याकाळ झाली तरीसुद्धा माझ्याशी तू भांडण करत असतेस.
कोणत्या ना कोणत्या कारणावरून तू माझ्या चुका काढत असतेस. ही गोष्ट चांगली नाही. कदाचित तुला हे माहीत नसेल, ज्या घरामध्ये सकाळ संध्याकाळ नेहमी भांडणे होत असतात त्या घरामध्ये कधीच लक्ष्मी नांदत नाही. अशा घरांमधून लक्ष्मी कायमस्वरूपाची निघून जाते. अशा घराची कधी बरकत होत नाही. असे घर विनाशाच्या मार्गावर लागते. म्हणूनच तू माझ्यासोबत अशी भांडण करत जाऊ नकोस. मित्रांनो, अशा प्रकारे शेठ शेठाणीला समजावून सांगतो. तेव्हा शेठाणी शेठचं काहीच ऐकत नाही. ती शेठला उलट उत्तर करते आणि म्हणते, तुझे ज्ञान तुझ्याजवळच ठेव. मला समजावून सांगण्याची काहीच गरज नाही. मी जे काही करत आहे ते अगदी योग्यच आहे. मी स्वतः खूप शहाणी आहे. तुम्ही माझ्यापेक्षा जास्त शहाणे नाहीत. शेठाणीचं हे असं बोलणं ऐकल्यानंतर शेठ गप्प होतो. शेठ विचार करायचा, काही हरकत नाही, करू दे भांडण. किती दिवस करणार आहे? एक ना एक दिवस तिला अक्कल येईलच. तिला समजेल की ती जे काही करत आहे ते खूप चुकीचे आहे. आणि अशा प्रकारे शेठ त्याच्या बायकोच्या भांडणाकडे दुर्लक्ष करून त्याच्या कामात व्यस्त होतो. छोटासा त्याचा व्यवसाय होता. गावामध्येच राहून तो त्या व्यवसायात लक्ष देत होता. शेठचा जो मुलगा होता तो हळूहळू मोठा होत होता. जेव्हा तो मुलगा तरुण झाला तेव्हा शेठला मुलाच्या लग्नाची चिंता सतावू लागली. शेठ शेठाणीला जाऊन म्हणाला, आपला मुलगा आता तरुण झाला आहे, आपण त्याचं लग्न लावून द्यायला हवं. तेव्हा ती म्हणाली, ही काही विचारण्याची गोष्ट आहे का? माझीसुद्धा हीच इच्छा आहे की आपल्या मुलाचे लवकरात लवकर लग्न व्हावे. आपल्या घरामध्ये सूनबाई यावी. जी सूनबाई येईल ती आपली चांगल्या प्रकारे सेवा करेल. एखादी चांगली मुलगी शोधून आपल्या मुलाचे लग्न लावून द्या. शेठ म्हणू लागला, तू काळजी करू नको, मी एखादी चांगली मुलगी आपल्या मुलासाठी बघतो. ज्या दिवशी एखादी चांगली मुलगी, चांगल्या स्वभावाची मुलगी माझ्यात नजरेत येईल तेव्हा त्याच मुलीच्या वडिलांजवळ आपल्या मुलासाठी तिचा हात मागेन. त्यानंतर शेठ पुन्हा त्याच्या व्यवसायात लागला आणि तो मुलाच्या लग्नासाठी स्थळसुद्धा शोधू लागला. एके दिवशी एक खूपच सुंदर आणि चांगल्या स्वभावाची मुलगी शेठच्या समोर आली. शेठने त्या मुलीबद्दल माहिती काढली की ती कोणाची मुलगी आहे आणि कोणत्या गावात राहते. तेव्हा शेठला समजलं की ती शेजारच्याच गावामध्ये राहते. तेव्हा एके दिवशी शेठ त्या मुलीच्या वडिलांना भेटण्यासाठी जातो व नंतर शेठ मुलीच्या वडिलांकडे त्यांच्या मुलाच्या लग्नाबद्दल बोलणी करतो. तो म्हणतो, तुम्ही तुमच्या पुत्रीचे लग्न माझ्या पुत्रासोबत करा. माझा एकटाच मुलगा आहे, खूप चांगल्या स्वभावाचा आहे आणि सुशीलही आहे. मुलीचे वडील ह्या नात्यासाठी तयार होतात व त्यानंतर शेठच्या मुलासोबत त्या मुलीचे लग्न पक्क करतात. ठरलेल्या वेळेनुसार लग्नाची तारीख येते. त्यानंतर शेठ मुलाची वरात घेऊन जातो. खूप धूमधडाक्यामध्ये मुलाचे लग्न होते. त्यानंतर सूनबाईला घेऊन शेठ घरी येतो. जेव्हा घरी सूनबाई येते तेव्हा शेठ शेठाणीला एकांतात घेऊन जातो आणि तिला सांगतो, आजपर्यंत तू माझ्याशी नेहमी भांडण करायची. कोणत्या ना कोणत्या कारणावरून तू भांडत असायची, परंतु मी तुझे भांडण नेहमी सहन करत राहिलो. मी तुला कित्येक वेळा समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु तू माझं काहीच ऐकलं नाहीस. उलट मलाच तू बोलून गप्प करायचीस. म्हणूनच मी तुझ्यावर काही जबरदस्ती केली नाही. तू जशी वागतेस तसं तुला वागू दिलं. आजपर्यंत ह्या घरामध्ये जसं तू वागलीस ते मी सहन केलं आहे. तू तुझ्या मर्जीने वागत होतीस. तू म्हणायचीस की आज घरामध्ये हे होईल तर तसंच व्हायचं. माझी मर्जी मी ह्या घरात कधी चालवली नाही. परंतु आज मी तुला समजावून सांगतो. आज आपली सून घरी आली आहे आणि जेव्हा सून घरी येते तेव्हा सासूचं कोणतं कर्तव्य असतं हे मी तुला आज सांगणार आहे. सूनबाईची अशा प्रकारे काळजी घ्यावी, अशा प्रकारे तिचे रक्षण करावे की ज्या प्रकारे डोळ्याच्या पापण्या डोळ्यांचे रक्षण करतात, त्याच प्रकारे सासू सासऱ्यांचे हे कर्तव्य असते की त्यांच्या सूनबाईवर कोणत्याही प्रकारचे दुःख, कोणत्याही प्रकारचा त्रास तिला होणार नाही. आजपर्यंत तू माझ्यासोबत ज्या प्रकारे भांडत राहिलीस तशा प्रकारे भांडण तू तुझ्या सुनेबरोबर करू नकोस. जर तू सुनेसोबत माझ्यासोबत भांडलीस, तशी भांडत राहिलीस तर मग सूनबाईसोबत तुझं जास्त काळ पटणार नाही आणि त्यामुळे सूनबाई तुझी सेवाही करणार नाही. एक दिवस असा येईल की आपली सून तुझ्यासोबत भांडू लागेल, तुझा अपमान करायला सुरुवात करेल,
आणि म्हणूनच आज मी तुला समजावून सांगत आहे. मी जे काही बोलत आहे त्या गोष्टींवर तू नक्की विचार कर. शेठाणी शेठचं बोलणं ऐकत राहिली आणि तिच्यामध्ये अधिकाधिक प्रमाणात रागाची आग पेटू लागली. जेव्हा शेठचं बोलणं संपलं तेव्हा शेठाणी रागात म्हणाली, तुम्ही तुमचे ज्ञान तुमच्याजवळ ठेवा, तुमचे सल्ले तुमच्याजवळ ठेवा. तुम्ही मला काय मूर्ख समजता का? मी पण हुशार आहे, खूप बुद्धिमान आहे. तुमच्यापेक्षा जास्त माझ्यामध्ये बुद्धी आहे आणि जे काही तुम्ही मला समजावून सांगत आहात ते मला सर्व काही माहीत आहे. मला समजावून सांगण्याची काहीच गरज नाही. मी जे काही करणार तेच होईल. मला जसं वाटेल तसंच मी राहील. मी सुनेसोबत कसं वागायचं ते मला चांगलं माहिती आहे. मला जे काही करायचं आहे ते मला खूप चांगल्या प्रकारे माहीत आहे. त्यामुळे तुम्ही मला शहाणपणा शिकवू नका. तुम्ही तुमचं काम करा. मित्रांनो, शेठाणीचं असं बोलणं ऐकल्यामुळे शेठ शांत झाला आणि त्यानंतर शेठ त्याच्या कामासाठी निघून गेला. इकडे सुनबाई घरी येऊन 2-4 दिवस निघून गेले. तोपर्यंत सासूबाई सुनबाईला काहीच म्हणाली नाही. सुनेसोबत ती खूपच प्रेमळपूर्वक राहत होती. त्यानंतर सून तिच्या माहेरी जाते व जेव्हा शेठचा मुलगा बायकोला पुन्हा सासरी घेऊन येतो आणि जेव्हा सून तिच्या सासरी येते त्यानंतर सासू तिचे रंग दाखवू लागते. हळूहळू सासू सुनेसोबत भांडायला सुरुवात करते. कोणत्या ना कोणत्या कारणावरून ती भांडण काढतच असे. कधी भाकरीवरून, कधी भाजीवरून. कधी असं म्हणायची की तू आज भाजीत मीठ जास्त टाकले आहेस आणि कधी आज तू भाजी जास्त तिखट केली आहेस. कधी कधी तर असं म्हणायची की तू आज सगळं जेवण अळणे बनवलं आहे. कधी म्हणायची आज तू भाकरी भात कच्चे बनवले आहेस. असे काही ना काही कारण काढून ती सुनेबरोबर भांडत होती. शेठने जेव्हा हे सर्व काही पाहिलं तेव्हा शेठने पुन्हा जाऊन शेठाणीला समजवलं, तू माझ्यासोबत भांडण करतेस, मी तुला काहीच बोलत नाही, परंतु तू सुनेसोबत अशा प्रकारे भांडत जाऊ नकोस. सुनेला वाईट शब्द बोलू नकोस. हे तुझ्यासाठी चांगलं नाही. पुढे जाऊन तुलाच ह्याचा त्रास होणार आहे. मित्रांनो, जेव्हा शेठाणी शेठला पुन्हा रागावून म्हणाली, मी तुम्हाला सांगितले ना की मला समजावण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही सारखं मला ज्ञान शिकवण्यासाठी येत असता. शेठाणी शेठसोबत सुद्धा भांडण करू लागली आणि जेव्हा शेठाणी भांडू लागली तेव्हा तो शेठ म्हणाला, हे बघ, सुनबाईसमोर अशा प्रकारे तू माझा अपमान करू नको, मला शिवीगाळ करू नको. जर तू सुनबाईसमोर मला शिवीगाळ करत असशील मग सुनबाई काय विचार करेल? ती विचार करेल की ही आमची कसली सासू आहे जी माझ्या सासऱ्याचा अपमान करत आहे, त्यांना शिवीगाळ करत आहे. हे तुझ्यासाठीच पुढे हानिकारक होणार आहे आणि म्हणूनच सुनेसमोर माझा अपमान करत जाऊ नकोस. परंतु असे म्हणतात ना, जी नीच स्वभावाची माणसं असतात, मग ते स्त्री असो अथवा पुरुष, ते त्याच्या सवयी कधीच सोडत नाही. शेठाणीच्या डोक्यामध्ये शेठ जे काही समजावून सांगत होता ते तिच्या डोक्यात शिरलंच नाही. ती त्याचं बोलणं ऐकलं न ऐकल्यासारखी करत होती. सासू सुनेसोबत रोजच्या रोज भांडण करू लागली. त्यामुळे आता सून विचार करत होती की ह्या घरात माझे भविष्य काय असणार आहे. मी माझ्या आईला सोडून इकडे आले आहे. मला असं वाटलं होतं की आता मला दुसरी आई मिळाली आहे, परंतु ही कसली सासूबाई भेटली मला. इतका अपमान, इतक्या शिव्या, इतका त्रास तर मला माझ्या सख्ख्या आईने सुद्धा दिला नाही. माझी ही सासू मला अशा प्रकारे अपमानित करत असते, माझ्यासोबत अशा प्रकारे भांडण करत असते, मग मी माझं आयुष्य कसं जगणार. मित्रांनो, हाच विचार करून ती सून अत्यंत दुःखी होत होती. एके दिवशी ती तिच्या नवऱ्याला सुद्धा म्हणाली, मी तुमच्या घरात अशा प्रकारे कधी राहू शकत नाही. तुमची आई रोज माझ्यासमोर भांडण करत असते, मला शिवीगाळ करते. तेव्हा तो मुलगा म्हणाला, माझी आई म्हातारी आहे, तू तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नको, तू शांत राहा. शेठचा मुलगा त्याच्या आईला काहीच म्हणाला नाही, कारण त्याला माहीत होतं की त्याची आई त्याच्या वडिलांचं ऐकत नाही, मग माझं म्हणणं काय ऐकणार. अशा प्रकारे सासूबाई रोजच्या रोज सुनेबरोबर भांडू लागली, तिचा अपमान करू लागली. मात्र सून ते सर्व अपमान गुपचूप सहन करत राहिली. पुढे दिवस जात होते. एक दिवस असा आला की त्या शेठचा मृत्यू झाला आणि जेव्हा शेठचा मृत्यू होतो तेव्हा शेठचा मुलगा सर्व विधिवत त्याच्या वडिलांचे अंतिम संस्कार करतो.
त्यानंतर 13व्याचे कार्यसुद्धा संपन्न होतात. पूर्ण 13 दिवस ठिकठिकाणाहून नातेवाईक त्यांच्या घरी यायचे. तेवढे 13 दिवस सासूबाई सूनबाईला काहीच म्हणाली नाही. ती शांत होती. तिच्यासोबत भांडण केले नाही. परंतु जसे 13 दिवस संपले, 13वाचे कार्य संपन्न झाले, तेव्हा त्यांच्या घरी येणारे नातेवाईकसुद्धा बंद झाले. आणि आता शेठाणी पूर्णपणे स्वतंत्र झाली होती. कारण शेठ तर हे जग सोडून निघून गेला होता. त्यामुळे आता तिला अडवणारा, तिथे थांबवणारा कोणीही शिल्लक राहिला नव्हता. व त्यानंतर शेठाणीने पुन्हा सुनेसोबत भांडायला सुरुवात केली. आता तर शेठाणीची हिंमत आणखीनच वाढली होती. ती सुनेसोबत भांडण करायची, तिला शिवीगाळ करायची. परंतु आता सासूबाईंनी सुनबाईवर हात उचलायला सुद्धा सुरुवात केली होती. सुनबाईला ती मारू लागली. जेव्हा सासू सुनेला मारायची तेव्हा हा सर्व प्रकार पाहून सुनबाईला खूप वाईट वाटलं. ती तिच्या नवऱ्याला पुन्हा म्हणाली, परंतु नवरा त्याच्या आईला काहीच म्हणायचा नाही. जेव्हा सुनबाईला समजलं की माझी सासू मला खूप त्रास देत आहे, मला मारत आहे, नवरासुद्धा तिला काहीच बोलत नाही, त्यामुळे आता मी या घरामध्ये राहू शकत नाही. मित्रांनो, शेठची सुनबाई खूप हुशार आणि बुद्धिमान होती. तिने विचार केला की आता असं शांत राहून चालणार नाही. सासूची ही हुकुमशाही मी केव्हापर्यंत सहन करू. एके दिवशी सुनेने विचार केला की मला सासूला धडा शिकवायलाच पाहिजे. जर माझी सासू उद्या माझ्यासोबत भांडायला आली तर मी तिला उलट उत्तर देईन. जर हिने माझ्यावर हात उचलला तर मी तिच्यावर हात उचलेन. आणि जर मी असं केलं तर मी या घरामध्ये जगू शकेल, नाहीतर मला आत्महत्या करण्याशिवाय किंवा हे घर सोडून जाण्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय उरणार नाही. दुसऱ्या दिवशी सुनबाई या गोष्टीची वाट पाहत होती की माझी सासू कधी एकदा माझ्यासोबत भांडण करायला येते आणि कधी मला ती शिवीगाळ करते, कधी मला ती मारते. तेव्हा मी तिला चांगलंच सांगणार आहे की सुनबाईची हुकुमशाही कशा प्रकारे असते. खरं तर मला माझ्या आईसमान असणाऱ्या ह्या सासूसोबत अशा प्रकारे वागायचं नव्हतं, परंतु मी सासूबाईंना उलट उत्तर केल्याशिवाय त्यांना अक्कल येणार नाही. एक सुनबाई जेव्हापर्यंत शांत असते तेव्हापर्यंत ती सर्व काही सहन करते. तेव्हापर्यंत सासूबाई तिला त्रास देऊ शकते, परंतु जेव्हा सून आवाज उठवते तेव्हा मात्र ती कोणाचंही ऐकत नाही. हे मी आज सासूबाईंना दाखवून देणार आहे. जेव्हा दिवस उजाडतो तेव्हा नेहमीप्रमाणे सासू भांडण करण्यासाठी सुनेजवळ येते. सुनेसोबत ती भांडण करू लागते, तिला शिवीगाळ करते. जेव्हा सासू सुनेला शिवीगाळ करत असते तेव्हा सूनसुद्धा गप्प बसली नाही. ती सुद्धा सासूला शिव्या देऊ लागली, उलट बोलू लागली. ती म्हणाली, खबरदार सासूबाई, आजपर्यंत मी तुमचे प्रत्येक अत्याचार, तुमचं प्रत्येक चुका सहन केल्या आहेत. तुमची ही हुकुमशाही मी सहन केली आहे. तुमचे प्रत्येक अत्याचार, तुमची शिवीगाळ, तुमचा मार सहन केला आहे. परंतु कदाचित तुम्हाला हे माहीत नसेल की सहन करण्याची सुद्धा काहीतरी सीमा असते आणि तुम्ही ती सीमा पार केली आहे. तुम्ही ती मर्यादा ओलांडली आहे. जर आज तुम्ही मला शिवीगाळ केली तर त्या बदल्यात तुम्हाला सुद्धा शिवीगाळ ऐकावी लागणार आहे. जर तुम्ही माझ्यावर हात उचललात तर तुम्हाला सुद्धा मार खावा लागेल. आज तुम्हाला मी सोडणार नाही. मित्रांनो, जेव्हा सासूने सुनेचं हे बोलणं ऐकलं तेव्हा सासूबाई अत्यंत घाबरली. कारण सुनबाई तरुण होती आणि सासू म्हातारी. तिच्या शरीरामध्ये इतकं सामर्थ्य नव्हतं की ती सुनबाईचा सामना करू शकेल. मित्रांनो, सासूबाई आता शांत होती. परंतु दुसऱ्या दिवशी सासू तिच्या रोजच्या सवयीनुसार सुनेसोबत भांडण करायला तयार झाली. सुनेने काय केलं, सासूबाईचा हात पकडला आणि तिला घरातून धक्के मारून बाहेर काढले. सुनबाई म्हणाली, जा म्हातारे, आजपासून या घरात तुला जागा नाही. तुला वाटेल तिकडं जा, लागलं तर जीव दे, परंतु आजपासून माझं आणि तुझं नातं संपलं आहे. तू माझ्यावर इतके अत्याचार केले आहेत, मी तुझे ते अत्याचार सहन केले. वडिलांसमान असणाऱ्या माझ्या सासऱ्यांनी तुला समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु तू तुझी सवय सोडायला तयार नाहीस. त्यामुळे आता तुला ह्या घरामध्ये जागा नाही. सुनेने सासूला घरातून बाहेर काढले. इतक्यातच त्या शेठाणीचा मुलगा येतो. तेव्हा शेठाणी मुलाला म्हणते, पोरा, बघ तुझ्या बायकोने मला कशाप्रकारे घराबाहेर हाकलून दिले आहे. हे घर माझे नाही का? आईचं बोलणं ऐकून जेव्हा मुलगा त्याच्या बायकोला ओरडतो तेव्हा ती बायको म्हणते, खबरदार, तुम्ही शांत उभे राहा.
आजपासून पुढे तुमच्या आईचे अत्याचार मी सहन करणार नाही. जर तुम्हाला तुमच्या आईचं वागणं बरोबर वाटत असेल, तुम्हाला तिच्यासोबत राहायचं असेल, तर मग मला या घरामध्ये राहायचं नाही. मी हे घर सोडून कायमची निघून जाते व त्यानंतर मी परत कधीच येणार नाही. जेव्हा त्या मुलाने हे ऐकलं की माझी बायको घर सोडून निघून गेली, तर मग ती परत कधीच येणार नाही, तेव्हा तो त्याच्या बायकोला काहीच म्हणाला नाही. तो तिथून निघून गेला. ती वृद्ध शेठाणी काही वेळ दरवाजातच बसून राहिली, परंतु सुनबाईने घरामध्ये जाताना दरवाजा बंद केला आणि त्यानंतर ती म्हातारी तेथून उठते आणि पुढे चालू लागते. चालत चालत ती गावातून बाहेर जाते आणि रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका झाडाखाली बसते. तिथे बसून रडू लागते. ती विचार करत होती की मी आता कुठे जाऊ. माझ्या सुनेने मला घराबाहेर काढले आहे. काही वेळानंतर जिथे ती वृद्ध शेठाणी बसली होती तिथेच एक साधू येतो. जेव्हा साधूने त्या म्हातारीला रडताना पाहिले तेव्हा त्याने विचार केला की म्हातारीला जाऊन विचारावं की हिला काय त्रास आहे, ती का रडत आहे. साधू त्या वृद्ध महिलेजवळ जाऊन बसतो आणि तिला विचारू लागतो, आई तू का रडत आहेस, तुला काय त्रास आहे. तेव्हा ती म्हातारी म्हणते, महाराज माझ्या सुनेने मला घराबाहेर हाकलून दिले आहे. जेव्हा याबाबत मी मुलाला सांगितले तर सुनबाईची तक्रार जेव्हा मुलाकडे केली तेव्हा मुलगासुद्धा तिला काहीच बोलला नाही. सुनबाईने माझ्यावर इतके अत्याचार केले, माझा इतका छळ केला की मला घरातून बाहेर हाकलून दिले. आता तुम्हीच सांगा मी कुठे जाणार आहे. मी एक म्हातारी आहे, माझा नवरा नाही. मुलाने आणि सुनेने मला घराबाहेर काढले आहे, त्यामुळे मी आता कसं जगणार, कुठे जाणार. त्या वृद्ध शेठाणीचं हे बोलणं ऐकल्यानंतर ते साधू त्या शेठाणीकडे नीट बघतात आणि म्हणतात, हे आई तू काहीतरी चूक केली असशील. विनाकारण तुझी सूनबाई तुला घराबाहेर काढणार नाही. तू काही ना काही चूक नक्कीच केली असणार. तेव्हा ती म्हातारी म्हणू लागली, नाही महात्मा, मी कोणतीही चूक केली नाही. साधू म्हणाले, नाही, माझा तुझ्या बोलण्यावर विश्वास नाही. चूक नसताना कुठलीही सुनबाई तिच्या सासूला घराबाहेर काढूच शकत नाही. सुनबाई तर सासूबाईची सेवा करत असते, सासूबाईवर अत्याचार करत नाही. त्याच सासूबाईला घराबाहेर काढले जाते. ज्या सासू सुनांवर अत्याचार करत असतात. म्हणूनच मला असं वाटतं की तू तुझ्या सुनेसोबत काहीतरी चुकीचं नक्की वागली असणार. तू तिचा छळ केला असेल आणि म्हणूनच तुझी ही अवस्था झाली आहे. मित्रांनो, ती शेठाणी साधूचं बोलणं अजिबात ऐकत नाही. ती खोटं बोलत होती की मी काहीच चूक केली नाही. ते साधू बुद्धिमान होते. साधू म्हणाले, ठीक आहे, तू असं म्हणत आहेस की तू तुझ्या सुनेसोबत काहीही चुकीचं केलेलं नाहीस. चांगली गोष्ट आहे, मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. परंतु मी तुला 5 ज्ञानाच्या गोष्टी सांगतो. ह्या 5 गोष्टी जगामध्ये जी पण सासू ऐकेल तिच्या जीवनामध्ये ह्या 5 गोष्टींचं अनुकरण ती करेल तर अशी सासूबाई तिच्या सुनबाईची नेहमी प्रिय बनून राहील. सुनबाई तिच्यावर अत्यंत प्रेम करेल, खूप मनोभावे तिची सेवाही करेल. त्यामुळे आनंदाने सासू सासऱ्यांचं वृद्धपण व्यतीत होईल. तेव्हा वृद्ध शेठाणी म्हणू लागली, हे महात्मा, त्या 5 ज्ञानाच्या गोष्टी कोणत्या आहेत, ज्या 5 गोष्टींचं अनुकरण केल्यामुळे सासू सुनबाईची प्रिय बनते. तुम्ही त्या गोष्टी मला नक्की सांगा. साधू म्हणतात, हे आई, तू लक्षपूर्वक ऐक. माझी पहिली गोष्ट आहे, सासूचे कर्तव्य आहे की सुनेच्या छोट्या मोठ्या चुकांकडे दुर्लक्ष करणे, तिच्या ह्या चुका लपवून ठेवणे. सुनबाई छोट्या मोठ्या जर चुका करत असेल तर त्या इतरांना सांगू नये, कोणालाही सांगू नये, ना तिच्या मुलाला ना नवऱ्याला, कोणालाही नाही. हेच सासूबाईचं कर्तव्य असतं. परंतु मित्रांनो, तुम्ही आजकालच्या सासूबाईंबद्दल पाहिले असेल, जर सुनेने एखादी छोटीशी चूक जरी केली तरी सुनबाईची ती छोटीशी चूक पूर्ण कुटुंबामध्ये पसरवत असते. सर्वांना सांगते, लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांना सांगते. थोडीशी गोष्ट वाढवून त्यात मीठ मसाला लावून सांगते. इतकंच नाही, ती इतक्यात शांत राहत नाही तर शेजाऱ्यांना पूर्ण गावभर सुनबाईबद्दल ती वाईट साईट सांगत असते. ह्याच कारणामुळे सुनबाई सासूसोबत ईर्ष्या करू लागते. तिच्यामध्ये सासूबद्दल नाराजगीची भावना निर्माण होते आणि म्हणूनच सुनबाईचं सासूबाईप्रती प्रेम कमी होतं.
व सासूबाईच्या वृद्ध काळात ती सासूची सेवा करत नाही, त्यांची काळजी घेत नाही. जर एखादी सासू सुनेच्या अशा छोट्या मोठ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करते किंवा स्वतःच्या मुलीप्रमाणे तिला समजावून सांगते, तर मग भविष्यामध्ये सूनबाई अशा चुका करत नाही. आणि सासूबाईने सूनबाईला स्वतःचं आईप्रमाणे समजावून सांगितल्याप्रमाणे सूनबाईच्या मनामध्ये सुद्धा सासूबाईप्रती प्रेमाची भावना निर्माण होते. ती तर असं समजत असते की ही माझी सासूबाई नसून माझी सख्खी आई आहे. कारण एक सख्खी आई मुलीला ज्या प्रकारे समजावून घेत असते, त्याच प्रकारे माझी ही सासूबाईसुद्धा मला समजून घेत आहे. माझ्या चुका इतरांना सांगत नाही आणि मला समजावून सांगते, मला अशा चुका करण्यापासून थांबवत असते. त्यामुळे त्या सुनेच्या मनामध्ये प्रेमाची भावना निर्माण होते. वृद्ध काळात सासूवर कोणतेही आजारपण आलं, कोणतंही संकट आलं, तरी सून तिच्या पाठीशी खंबीर उभी राहते, तिची खूप सेवा करते. साधू म्हणतात, हे आई, माझी दुसरी गोष्ट आहे सूनबाईची बाजू घेणे. सासूचे हे कर्तव्य असतं की तिने सुनेची बाजू घ्यावी. आजकालच्या बहुतेक सासू अशा आहेत की त्या सुनेच्या विरोधातच असतात. त्या नेहमी मुलाची बाजू घेत असतात, त्या सूनबाईची बाजू घेत नाही. जेव्हा मुलगा आणि सुनेमध्ये भांडण होत असते, तेव्हा सासू मुलाचीच बाजू घेते. ती असं म्हणते की हिनेच काहीतरी चूक केली असेल, हीच वाईट आहे. परंतु ती असं म्हणत नाही की कदाचित मुलाची सुद्धा चूक होऊ शकते. मुलगा तिला काहीतरी वाईट साईट उलटसुलट बोलला असेल. जेव्हा सूनबाई बरोबर असूनसुद्धा सासू मुलाचीच बाजू घेते, तेव्हा सुनेला खूप वाईट वाटतं. पुढे साधू म्हणतात, आई, तू विचार कर, ज्या प्रकारे तू तुझ्या मुलाची आई आहेस, त्याच प्रकारे तुझ्या घरात जी सून आली आहे, तीसुद्धा कुणाची तरी लेक आहे. तिलासुद्धा कोणीतरी जन्म दिला आहे, तिचेसुद्धा कोणीतरी लाडप्रेम केले आहेत. जर तुम्हाला तुमचा मुलगा लाडका आहे, तर तीसुद्धा कोणाची तरी लाडकी आहे. जरा तुम्ही विचार करा, तुमची सून जन्मदात्या आईवडिलांना सोडून तुमच्या घरी येते. ती विचार करत असते की मी माझ्या एका आईबाबांना सोडून दुसऱ्या आईबाबांकडे आली आहे. सासरी गेल्यावर मला दुसरी आई भेटेल. परंतु जेव्हा सासरी गेल्यावर सासूबाई सूनबाईची चूक नसतानासुद्धा तिच्या मुलाची बाजू घेत असते, तेव्हा त्या सुनेला खूप वाईट वाटतं आणि ह्यामुळे सुनेचं सासूबद्दलचं प्रेम कमी व्हायला लागतं. त्यामुळे सूनबाई सासूची सेवा करणे कमी करते. सून असाच विचार करते की ही तर माझी आई नाही, ही माझी सासूच आहे. त्यामुळे मी सुद्धा हिच्यासोबत मुलीप्रमाणे नाही तर एका सुनेप्रमाणेच व्यवहार करणार. आणि म्हणूनच हे आई, सासूबाईंनी नेहमी सूनबाईची बाजू घ्यायला हवी. मी असं म्हणत नाही की जर सुनेची चूक असेल तरीसुद्धा तुम्ही सुनेचीच बाजू घ्या असं. परंतु जर सून बरोबर असेल, तुमचा मुलगा चुकत असेल, तर तुम्ही मुलाला 2 शब्द ऐकवायला हवेत. जी सासूबाई अशा प्रकारे सुनेशी वागत असते, अशी सासू सूनबाईची नेहमी लाडकी बनते. ती सून सासूला स्वतःची आई मानते. साधू म्हणतात, हे आई, माझी तिसरी गोष्ट ऐक, सूनबाईला स्वातंत्र्य देणे. मित्रांनो, तुम्ही पाहिले असेल, खूप साऱ्या सासूबाई अशा असतात ज्या त्यांच्या सूनबाईला स्वातंत्र्य देत नाही. जर सूनबाईला बाजारात जायचं असेल आणि सूनबाई सासूबाईंना म्हणत असेल, आई, जरा मी बाजारात जाऊन येते, मला काहीतरी वस्तू खरेदी करायची आहे, तेव्हा सासू सुनेला धमकावते आणि म्हणते की नाही नाही, तू स्वतः बाजारात जाणार नाहीस. तुला जे काही हवं आहे ते तू नवऱ्याला सांग, तो तुला आणून देईल. नाहीतर मला सांग, मी तुला आणून देते. किंवा जर सूनबाईला माहेरी जायचं असेल तर ती सासू तिला थांबवते आणि म्हणते की नाही, तू माहेरी जाणार नाहीस, तू इथेच राहा. रोजच्या रोज उठसूट तुला माहेरी कशाला जायचं असतं? तर मित्रांनो, जी सासू सुनेला कुठेही जाऊ देत नाही, तिच्या मनाप्रमाणे वागू देत नाही, तेव्हा त्या सूनबाईच्या मनामध्ये सासूप्रती मान सन्मान कमी होऊ लागतो. ती सुनेला स्वतःची दुश्मन समजू लागते आणि सून सासूबाईचा तिरस्कार करू लागते व त्यामुळे सूनबाई सासूबाईची कधीच सेवा करत नाही. मित्रांनो, पुढे साधू म्हणतात, हे आई, माझी चौथी गोष्ट ऐक, सूनबाईसोबत वेळ व्यतीत कर. हे आई, सासूबाईचं हे कर्तव्य असतं की तिने तिच्या सूनबाईसोबत वेळ घालवावा. कारण सूनबाईची सुद्धा ही एक इच्छा असते
की सासूने तिच्यासोबत काही वेळ थांबायला हवं. त्यांच्या मनात जे काही असेल ते सूनबाईसोबत शेअर करायला हवं. सूनबाईसुद्धा तिच्या मनात जे काही असेल ते सासूसोबत शेअर करते आणि जी सासू तिच्या सूनसोबत वेळ व्यतीत करत असते, तिच्यासोबत गप्पा मारत असते, तेव्हा ती सूनबाईसुद्धा तिच्या मनात जे काही असतं ते सासूबाईला सांगते आणि यामुळेच सूनबाईचे सासूबाईप्रती प्रेम वाढू लागतं व त्यामुळे वृद्ध काळामध्ये सूनबाई सासूबाईची चांगल्या प्रकारे सेवा करते. आणि जी सासूबाई सूनबाईसोबत वेळ व्यतीत करत नाही, गप्पा मारत नाही, तेव्हा ती सून तिच्या सासूचा तिरस्कार करू लागते आणि कधीकधी सून चुकीच्या मार्गाला सुद्धा जाऊ शकते, कारण तिला तिथे कोणी समजणारच नसतं. नवरा तर सकाळी त्याच्या कामावर निघून जातो आणि संध्याकाळी परत येतो. दिवसभर सासू सासरे घरी असतात. लग्नापूर्वी जेव्हा मुलगी माहेरी असते तेव्हा तिला समजावणारे तिचे आईवडील असतात, परंतु जेव्हा लग्न होऊन ती सासरी येते तेव्हा ती कशी वागते, काय करत असते, ह्या गोष्टीकडे तिच्या आईवडिलांचे लक्ष नसते. याकडे फक्त सासू सासऱ्यांचे लक्ष असते. मग सासू सासऱ्यांचं हे कर्तव्य आहे की त्यांनी जर सून चुकीचं वागत असेल तर तिच्यावर राग न ठेवता तिला समजावून सांगायला हवं, कारण सुनेपेक्षा सासू सासऱ्यांना अनुभव जास्त आहे, त्यांचे वय जास्त आहे, ज्यामुळे चांगल्या वाईटची ओळख सुनेपेक्षा त्यांना जास्त असते आणि म्हणूनच सासूबाईंनी नेहमी सूनबाईसोबत बसून गप्पा मारायला हव्यात. मित्रांनो, 5वी गोष्ट आहे. साधू म्हणतात, हे आई, 5वी गोष्ट ही आहे की तुझ्या मुलाला स्वातंत्र्य दे. एका आईचं हे धर्म आहे, हे कर्तव्य आहे की तिने तिच्या मुलाला सुद्धा स्वातंत्र्य दिले पाहिजे. काही आई अशा असतात ज्या त्यांच्या मुलाला मोकळं स्वातंत्र्य देत नाही. मुलगा जर पैसे कमवून आणत असेल तेव्हा त्या आई मुलाकडून सर्व पैसे घेतात. त्या मुलाकडे काहीच पैसे शिल्लक ठेवत नाहीत, ज्यामुळे तो मुलगा बायकोच्या आणि त्याच्या इच्छा पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे असं कुठल्याही आईने मुलासोबत करू नये. त्याचबरोबर मुलगा आणि सूनबाई यांच्यामध्ये भांडणं होतील, दुश्मनी वाढेल, अशा प्रकारे कोणतेही कार्य सासूने किंवा सासऱ्याने करू नये. आईचं हे कर्तव्य आहे की त्यांनी त्यांच्या मुलाला स्वातंत्र्य द्यावे, ज्यामुळे मुलगा बायकोच्या इच्छा पूर्ण करू शकेल, तिला फिरायला घेऊन जाऊ शकेल आणि हेच एका आईचं कर्तव्य असतं. जेव्हा साधू महाराजांनी ह्या 5 गोष्टी त्या वृद्ध शेठाणीला सांगितल्या तेव्हा ती शेठाणी डोक्याला हात लावून रडू लागली. तिला तिच्या कृत्याचा पश्चाताप वाटू लागला. त्यानंतर ती वृद्ध शेठाणी साधू महाराजांना म्हणते, हे महात्मा, तुम्ही मला ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या 5 गोष्टींपैकी एकसुद्धा गोष्ट माझ्याजवळ नाही. मी कधीच माझ्या सुनेच्या छोट्या मोठ्या चुकांकडे दुर्लक्ष केले नाही किंवा तिला समजावून सांगितले नाही. त्याचबरोबर मी कधीच माझ्या सुनेची बाजू घेतली नाही. मी कधीच माझ्या सुनेला स्वातंत्र्य दिलं नाही. मी कधीच माझ्या सुनेसोबत गप्पा मारल्या नाही, तिच्यासोबत वेळ व्यतीत केला नाही आणि मी माझ्या मुलालासुद्धा नेहमी माझ्या मुठीत ठेवण्याचा प्रयत्न केला. त्याला कधीही स्वातंत्र्य दिलं नाही. ह्या 5ही गोष्टी माझ्यामध्ये नाहीत आणि त्याचा परिणाम हा झाला आहे की माझ्या सुनेने मला आज घरातून हाकलून बाहेर काढले आहे. ही माझ्या कर्माची शिक्षा. आता ती वृद्ध शेठाणी तिच्या कृत्यावर बसून रडू लागली. त्यानंतर ते साधू तिला समजावत म्हणाले, हे आई, तू काळजी करू नकोस. तू तुझ्या घरी जा आणि सुनबाईची माफी माग. सासूबाई म्हणते, हो, मी आता असंच करणार आहे. मी आत्ताच घरी जाते आणि माझ्या सुनेची माफी मागते आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे 5 गोष्टी मी लक्षात ठेवीन आणि ह्या 5 गोष्टींचं अनुसरण मी माझ्या आयुष्यात नक्कीच करेन. मी माझ्या सुनबाईवर अत्यंत प्रेम करेन, तिला समजून घेईन. दुसरीकडे सुनबाईने सासूबाईला घरातून बाहेर काढले होते आणि दरवाजा लावून घेतला होता. परंतु जेव्हा तिचा राग शांत झाला तेव्हा ती ताबडतोब दरवाजा उघडून बाहेर सासूला बघण्यासाठी आली. परंतु तिथे सासू नव्हती. तेव्हा तिला खूप वाईट वाटलं. तिला तिच्या कृत्याचा पश्चाताप वाटू लागला. तिला वाटत होतं की मी माझ्या आईसमान सासूवर खूप अत्याचार केलेत. मी तिला घरातून बाहेर काढले. हे घर तर तिचेच आहे आणि मी तिलाच तिच्या घरातून बाहेर काढले आहे. मी खूपच वाईट वागले आहे. माहीत नाही माझी सासूबाई कुठे गेली असेल.
असा विचार करत सुनबाई घराच्या पायरीवर बसून रडू लागली व त्यानंतर ती उठून इकडे तिकडे सासूला शोधण्यासाठी जाते. जेव्हा ती शोधत शोधत गावाबाहेर येते तेव्हा तिला दिसतं की तिची सासू एका झाडाखाली बसलेली आहे. तिच्या शेजारी एक साधू महाराज आहेत. ताबडतोब सुनबाई धावत धावत सासूबाईजवळ गेली आणि तिच्या पायामध्ये पडली. सून म्हणाली, आई मला माफ करा. मी रागामध्ये तुमच्यासोबत खूप वाईट वागले. तुम्हाला घरातून बाहेर काढले. मी खूप मोठी चूक केली आहे. कृपया तुम्ही मला माफ करा. स्वतःची मुलगी समजून तुम्ही माझ्या सर्व चुका पोटात घ्या आणि तुम्ही आता आपल्या घरी चला. मी आता तुम्हाला वचन देते की मी तुमच्यासोबत कधीही वाईट वागणार नाही. तुम्हाला काहीही अपशब्द बोलणार नाही. तुम्हाला माझ्यासोबत जसं वागायचं आहे तसं तुम्ही वागा. मी गुपचूप ते सहन करेल, परंतु तुम्ही माझ्याबद्दल असलेला मनातील राग बाहेर काढा. मनातील राग सोडून द्या आणि माझ्यासोबत घरी चला. मित्रांनो, सुनबाईचं हे प्रेम पाहून साधू महाराजांच्या डोळ्यातून पाणी आलं. त्यानंतर ते साधू महाराज त्या वृद्ध शेठानीला म्हणाले, बघ आई, तुझी सून तुझ्यावर किती प्रेम करते आणि तरीसुद्धा तू तुझ्या सुनबाईला आजपर्यंत दुःख आणि त्रास देत राहिलीस. तू तुझ्या सुनबाईवर हुकुमशाही गाजवत राहिलीस. सर्वात मोठी चूक कोणी केली असेल तर तू केली आहेस. तूच सर्वात मोठी अपराधीन आहेस आणि सर्वात मोठी पापीन देखील तूच आहेस, जे तू सुनेसोबत अशा प्रकारे वागलीस. साधू महाराजांचं हे बोलणं ऐकल्यावर ती म्हातारी ढसाढसा रडू लागली व त्यानंतर तिने सुनबाईला मिठी मारली. सुनबाई आणि सासूबाई साधू महाराजांजवळ घरी जाण्याची आज्ञा घेतात. साधू दोघांनाही आशीर्वाद देतात आणि म्हणतात, आई, तू 5 गोष्टी नेहमी लक्षात ठेव. तू नेहमी तुझ्या या सुनेची प्रिय बनून राहशील आणि तुझं वृद्धपण आनंदाने पार पडेल. साधू महाराजांचा आशीर्वाद घेतल्यानंतर सुनबाई सासूबाईला घेऊन तिच्या घरी परत येते व त्यानंतर सासू, सून आणि मुलगा आनंदाने जीवन जगू लागतात. मित्रांनो, आजची कहाणी तुम्हाला कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा. जर कहाणी आवडली असेल तर ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका.